नमस्कार, आपण पाहत आहात पालघर टाइम्स न्यूज। जव्हारमध्ये युवा आदिवासी संघाच्या नेतृत्वाखाली सर्व आदिवासी समाजाचा ठराव। आदिवासी आरक्षण बचावासाठी भव्य मोर्चा। आदिवासी समाज रस्त्यावर, आदिवासी वाचवा। अनुसूचित जमातीत बंजारा व धनगर समाजाचा समावेश करण्याच्या मागणीला तीव्र विरोध करत युवा आदिवासी संघाच्या नेतृत्वाखाली सर्व आदिवासी समाज संघटना आक्रमक झाल्या आहेत। या पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता जव्हार शहरात आरक्षण बचावासाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले। मोर्चाची सुरुवात तारपा चौकातून झाली, तर समारोप आदिवासी क्रांतिकारी चौकात करण्यात आला। घरी सडून मरण्यापेक्षा रस्त्यावर लढून मेलेलं बरं, अशा जोशपूर्ण घोषणांनी शहराचा गजर दुमदुमून गेला। मोर्चात युवा आदिवासी संघ तसेच विविध आदिवासी संघटना, सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। यामध्ये आमदार हरिश्चंद्र भोये, माजी आमदार सुशील भुसार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, युवा अध्यक्ष संदीप माळी, कार्याध्यक्ष कपिल वाडू, प्रवीण अवतार, युवा खजिनदार सचिन शिंगाडा, जिल्हा परिषद प्रथम अध्यक्ष सुरेखा थेतले, माजी सभापती विजया लहारे, विनायक राऊत, माजी सभापती प्रदीप वाघ, यशवंत बुदर, बळवंत भोईर, युवा कार्याध्यक्ष विनूदादा मवळे, माजी अध्यक्ष राजूदादा भोये, माजी अध्यक्ष एकनाथ दरोडा, प्रथम युवा अध्यक्ष हेमंत घेगडे यांच्यासह जव्हार, मोखाडा, विक्रमगड सरपंच संघटना, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य, युवा नेते राहुल घेगड, रोहित मवळे, विश्वनाथ भोये, संजय रानडा, माजी अध्यक्ष प्रवीण पवार, दीपक भोये, नरेश कुवरा, अमित डोके, चेतन कवा, महिला व युवा वर्ग, हॉस्टेलमधील विद्यार्थी, शाळा कॉलेज व ITI विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सक्रिय सहभाग व सर्व आदिवासी समाज आक्रमक आंदोलनात सहभागी झाले होते। संघटनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की आदिवासी आरक्षणावर कुठलीही गदा आणली जाणार नाही। आमचे हक्क हेरावले गेले तर आदिवासी समाज रस्त्यावर उतरून तीव्र लढा उभारेल। या मोर्चासाठी जव्हार तालुक्यासह पालघर व नाशिक जिल्ह्यातील हजारो आदिवासी बांधवांनी हजेरी लावून सरकारला ठाम इशारा दिला।